सर्वजण मजेतच असतात. बघा, आयुष्यामध्ये ना मनुष्य प्राणी आहे ना दुसऱ्याचं नेहमी वाईट चित्त की त्याचं असं व्हावं तसं व्हावं, नाही का. परंतु तसं होत नाही. माणसाची कर्म जर चांगली असली ना तर देव पण तिथे उभा राहतो, एवढं मात्र खरं आहे. आता एक जणांचं आहे ना लोक फार वाईट चित्तात आणि चिंतले, परंतु नाही, त्यांचं काहीच वाईट झालं नाही. उलट ते आज इतके आनंदी आहेत, इतके समाधानी आहेत की ते म्हणतात की काही गोष्टी माझ्या हातून गेल्या तर जाऊ द्या, कारण पहा देवाने मला खूप चांगले लोक दिले. काही गेली ती गेली, पण दुसरी लोक मला खूप चांगली मिळाली आणि मला समाधान आहे की चला आयुष्यामध्ये काहीतरी माझ्यासाठी चांगलं देवाने ठेवलं होतं आणि आज त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत चालली आहे. परंतु ज्यांनी त्यांचं वाईट करण्याचं चितलं ना ते आज म्हणजे त्यांचं काही बोलूच नाही. ते कुठल्याच मार्गाने सुखी नाहीत ना. त्यांच्याकडं कुणी हे करत म्हणजे काहीच त्यांच्याकडं आनंदासारखी अशी गोष्ट राहिलेली नाही. फक्त उठायचं, जेवायचं, खावायचं आणि असंच चाललेलं. म्हणजे माणसाच्या आयुष्यात एक आनंद असतो, नाही का, एक समाधान असतं, ते काहीच नाही. उगाच आपलं नाही का जगायचं म्हणून जगायचं, असं जगण्याला काय अर्थ आहे का? आहे की काहीतरी माणसाच्या आयुष्यात नवीन पाहिजे. लोकांनी पण म्हटलं पाहिजे की हां, खरंच बाबा शून्यातून निर्माण केलं पण आज किती आनंदी आहेत. आनंदी असणं हा काही गुन्हा नाही, माहिती आहे का. माणसाने आनंद गरिबीत पण मानला पाहिजे, श्रीमंतीत पण मानला पाहिजे. परंतु काही लोक दुसऱ्याचं वाईट चित्तात ना, त्यांच्याच पदरात वाईट म्हणजे त्यांनाच हे येतं, दुःख येतं आयुष्यामध्ये, खूप दुःख सोसवायला आणि ते दुसऱ्याला दुःख देण्याचा प्रयत्न करणार. पण ते नाही, काही लोक सोडून टाकतात. अरे नाही, चला आपल्या नशिबात नाही, सोडून टाक, त्यांना सुखी राहू द्या ना, आपणही सुखी राहण्याचा प्रयत्न. पण काही असे असतात ना निर्लज्ज घाणेरड्या वृत्तीचे, ते नेहमी दुसऱ्यांच्या सुखामध्ये बोटं घालायला तयार असतात, नाही का, आणि नावं ठेवायला तयार असतात. अरे तुम्हाला नाही मिळालं सुख तर नका का मिळालं ना, नाही भेटत तर दुसरे तरी सुखी आहेत ना, ते बघा ना, त्यांच्या सुखात आनंदात तुम्ही का विरजण टाकताय, मला हे म्हणायचं. असंच आहे लोकांचं, आपल्याला नाही जर मिळालं ना तर दुसऱ्याला पण नाही पाहिजे, असं नसतं. आणि म्हणजे त्यांना असं विचार पण येत नाही की अरे चला, आपल्याला नाही सुख भेटलं तर आपल्याला दुसऱ्यांना भेटते तर भेटू द्या ना. हां, पण नाही, त्यांची वृत्ती इतकी घाण आहे, इतकी घाणेरडी वृत्तीचे लोक आहेत, बापरे. दुसऱ्यांचं सुख अजिबात त्यांना हिरावून घे. आणि ज्यांच्यावर ते जळतात ते म्हणतात जाऊ द्या, त्यांना देव सुखी ठेवू, त्यांची बुद्धी पालटो, त्यांना पण चांगली लोक भेटू द्या आयुष्यामध्ये, असे ते बोलतात. आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण हो असे ते बोलतात. म्हणतात की नाही जाऊ द्या, ते जरी चुकलेले असले तरी पण देव त्यांचं चांगलं करो, भलं करो, माहिती आहे का. अशा वृत्तीचे लोक आहेत. परंतु काही काही इतके घाणेरड्या वृत्तीचे लोक आहेत, ते नेहमी दुसऱ्यांचा वाईटच विचार करतात.